हॅलो नमस्ते, सानेस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीत जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना। आणि माझी जी आहे त्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मी जे आहे तर वालाची शेंगाची भाजी बनवत आहे डब्यासाठी मिस्टरांच्या। काल जे आहे का तर थोडीशी तब्येत माझी डाऊन होती, पण आज जे आहे तर तेवढी नाही आहे, तर बरी झालेली आहे थोडीशी। कारण की काय होत आहे माहित आहे का, बाहेर पाऊस आहे ना, तर त्यामुळे जे आहे आता वातावरण चेंज झालं की तब्येत खराब होते, पण आता व्यवस्थित आहे। तर चाललं आहे आता माझी डब्याची तयारी। तुमचं झालं का चहा पाणी हे ते मला सांगा। सकाळचं जे माहित आहे का खूप लोड असतो। चला मिस्टरांची पण आंघोळ चालू आहे आणि त्यांच्यासाठी जे आहे तर मला चहा करायचा आहे। मिस्टरांसाठी जे आहे तर मला चहा बनवायचा आहे, कारण की त्यांची आंघोळ झाली ना की त्यांना म्हणजे चहा लागतो। त्यांना खूप चहाची आवड आहे। तुम्हाला आहे का चहाची आवड आहे का तुम्हाला सांगा। माझ्या मिस्टरांना खूप आहे। चहा घेत आंघोळ झाली का की त्यांना चहा लगेच पाहिजे। ते सिक्रेट आहे ते तुमच्याशी शेअर करत आहे मी। आणि हे पण आहे ना, मुलं पण शाळेमध्ये जाणार आहेत, तर मुलगा पण घेतो। माझी चालू आहे इकडे भाजी बनवायला। टाइम कसाच निघून जातो हे समजत नाही। तर चला अगोदर मी जे आहे ते चहा करून घेते, मस्त भाजी करून घेते, नंतर तुमच्याशी जे आहे तर गप्पा मारते। कारण की काय माहितीये का, पटकन जर का करून घेतलं तर लगेच होऊन जातं, नाही जर का केलं ना अरे बापरे दिवसभर मग त्यातच गोंधळून राहावं। माहिती आहे सकाळची मुलाची शाळा जी आहे का लवकर असते, त्यामुळे जे आहे ना तर डब्बा लवकर बनवायचा आणि तसं तर मी लवकरच बनवून देत असते, तसं काही नाही। कारण की लवकर उठायला लागतं, सकाळचे पण खूप सारे कामं असतात जे करायचे असतात, आहे की नाही? तुमचं पण तसंच असेल ना। नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन एक मनाला आनंद हा असतो, खरंच आहे नाही तर। छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर का खुशी शोधली ना तर नक्कीच मिळून जाते, तसं मला जे आहे माहीत आहे का। तर चला मी अगोदर इकडे भाजी करून घेते, त्यानंतर जे आहे ते तुमच्याशी गप्पा मारते आणि या तुम्ही पण चहा घ्यायला सर्वच जण। तर इकडे जे आहे तर भाजी तयार झालेली आहे, तुम्हाला दाखवते। भाजी पण तयार झालेली आहे, चहा पण तयार झालेला आहे, माहित आहे का। आणि आज जे आहे ना थोडंसं बाहेरचं वातावरण जे आहे ते खूप छान झालेलं आहे। काल दिवसभर कंटिन्यू पाऊस चालूच होता आणि खूप वैताग आला, आणि त्यात माझी तब्येत बरी नव्हती। पाऊस अरे बाप खूप अवघड होता। चला तर चहा देऊन देते मी मिस्टरांना अगोदर। इकडे जे आहे तर माझा स्वयंपाक आवरलेला आहे बरं का आता सध्या, आणि चालला आहे भांड्याची आवरावरी करून घेणं। मिस्टर गेले आहे, मुलगा गेला आहे। जरी डब्बा झाला तरी बाकीचे कामं जे आहेत ते भरपूर असतात। बघा आता हे आवरून घेत आहे अगोदर मी। माहीत आहे असं जरी हे झालं ना, भांडे घासायचे असतात आणि बाळ जे आहेत आणि झोपलेलंच आहे। आणि खुशी जी आहे का किंवा रुबी जी आहे ना, तर रुबी जी आहे तर मी आता सध्या थोडी बाहेर ठेवलेली आहे, कारण की हे बघा इथं। आणि काल बाळ झोपलेलं आहे। काल जे आहे का यांना सुट्ट्या होत्या, इकडं काय होतं काय माहिती। आणि आई पण आहे बरं का इथं, आई पण आहे बसलेली। काय होतं काय, काल मुलांना अचानक सुट्टी दिलेली होती, पावसासाठी सुट्टी दिलेली होती मुलांना। आता कपड्याच्या गड्या घालत आहे बरं का। पावसासाठी जे आहे तर मुलांना सुट्टी होती आणि काल मज्जा मस्ती खूप केली मुलांनी, माहित आहे का, रुबी सोबत किंवा खुशी सोबत। आणि माहित आहे ते जसं रिव जसं झोपल ना, तर काल माझी अशी बी तब्येत थोडीशी खराब होती, मग त्यामुळे जे आहेत आम्ही सर्वजण जे आहेत तर मी झोपलेली होते। मग काय या मुलांनी पण काय केलं माहिती का, माझ्यापाशी येऊन झोपू लागले। आणि रुबी काय करत होती माहित आहे का, आम्ही सर्व झोपलं की रिवबाळ होतं, रिवबाळाच्या पोटावर येऊन झोपत होती, खूप नटखटपणा करत होती। आणि मुलं घरी असल्यामुळे मला काही रुबीचा तेवढा ताण आला नाही, कारण की हे आहे। आणि आता जे आहे तर मी रुबीला बाहेर ठेवलेली आहे का, तर तिचा ह्या टायमिंगचा जे आहे तर सुशीचा टाइम आहे, तर ती बाहेर करून घेते। नाही तर मग काय होतं माहिती का, घरात जर का ठेवली तर मग ती घरात करते। त्यामुळे तिला जे आहे तर सेफ्टी खाली मस्त जागा आहे तिला ठेवलेली आहे। ती थोडंसं म्याव करते आणि तिची सू झाली की मग त्यानंतर घरात आणायची, काही प्रॉब्लेम येत नाही। नंतर लगेच रिटर्न कधी 8 दिवसाला एकदा आंघोळ असते तिला पण, ते मला घाम येत आहे, काय करणार, गोळ्याची पावर आहे शरीरामध्ये, त्यामुळे जे आहे ते घाम येतं।
चला तुम्हाला बोलत बोलत नुसतं स्वयंपाक आवरून फायदा नाही आहे व बाकीचे पण खूप सारे कामं असतात जे करायचे असतात. तर उदाहरणामध्ये मी तुम्हाला दाखवू शकणार नाही की सध्या तरी माझ्यापाशी काय काय राडा आहे. तर बघा फ्रीजवरचं हे जे आहे तर हे आवरून घ्यायचं आहे. मांडणीचे भांडे आवरायचे असतात, तिथली साफसफाई असती, इकडचे डबे व्यवस्थित लावायचे असतात, भांडे मांडणी लावायचे, खूप काही कामं असतात. तर चला मी करून घेते, त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते. असं जर का गप्पा मारत राहिलं ना तर वेळ कसा निघून जातो हे समजत नाही. आणि त्यामध्ये जे आहे तर पावसाने आज काल दिवसभर असं वाटलं की किती पाऊस येईल आणि किती नाही, काल आला नाही आणि आत्ता जे आहे तर आज चालू झाला आहे. सकाळी थोडंसं ऊन होतं बरं का, पण आता नाही आहे. आता आपण म्हणतो ना बारीक रिमझिम पाऊस किंवा भुरभुर, तशा प्रकारचा पाऊस चालू आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा या दोघीचं प्रेम, ही पण झोपी गेली आणि हे बघा दोघी पण झोपी घ्यायच्या. बघा आता ह्यांचं हे सोंगच बघा ह्याला करायचं आणि ह्या मांजरीचं, मांजर नाही म्हणायचं, खूप राग येत आहे मुलांना. खुशी खुशी माहित आहे का रुबी? खुशी इकडे बघ, खुशी देना सोडून नाही जा, चिंता उतर दे. खुशी इकडे बघ, इकडे बघ.